विठ्ठलाच्या नगरीचा कायापालट करण्यासाठी सरकारने जवळपास 4,000 कोटींचा प्लॅन आखलाय. परंतु पंढरपूरमध्ये विकासाआधीच वाद उभा राहिलाय. कारण आता या प्रकरणी सुब्रमण्यम स्वामी मैदानात उतरले असून त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाच सुनावलंय की मी हात जोडून नमस्कार करणारा नाही, तेवढंच नाही तर गरज पडली तर कोर्टात देखील जाईन, असा इशाराही त्यांनी दिलाय. एकीकडे सरकार म्हणते विकासासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा आहे, परंतु दुसरीकडे भूसंपादन आणि जुन्या वास्तू मालमत्तांच्या मुद्द्यावरून विरोध होतोय. त्यामुळे आता विकास विरुद्ध वारसा हा वाद पुन्हा समोर येताना दिसतोय. म्हणूनच आता असा प्रश्न उपस्थित होतोय की फडणवीसांचा हा ड्रीम प्रोजेक्ट अडचणीत येणार का? कारण इथे प्रश्न फक्त राजकारणाचा नाही, तर या प्रकल्पाचा थेट परिणाम पंढरपूरमधल्या जमीन आणि मालमत्तांवर होणार आहे. मग नेमका काय आहे सरकारचा हा पंढरपूर कॉरिडॉर प्लॅन? सुब्रमण्यम स्वामींनी थेट कोर्टाची भाषा का केली? आणि हा प्रकल्प आता पंढरपूरसाठी वरदान ठरणार की नवा वाद? तर चला हे संपूर्ण प्रकरण समजून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, सगळ्यात आधी समजून घेऊया की सरकारचा हा पंढरपूर कॉरिडॉर प्लॅन नेमका आहे तरी काय. पंढरपूर म्हटलं की महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाचं श्रद्धास्थान असलेलं विठ्ठल रुक्मिणी मंदिर, चंद्रभागा नदी आणि लाखो भाविकांची गर्दी हे चित्र डोळ्यासमोर येतं. आषाढी आणि कार्तिकी वारीच्या काळात पंढरपूरमध्ये येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. त्यामुळे दर्शनासाठी लागणाऱ्या रांगा, वाहतूक कोंडी, पार्किंग, भाविकांची ये जा, निवास आणि शहरातील मूलभूत सुविधांवर मोठा ताण येतो. याच सगळ्या गोष्टींचा विचार करून राज्य सरकारने पंढरपूरच्या मोठ्या प्रमाणावर विकास करण्याचा आराखडा तयार केला आहे. आणि हा काही छोटा मोठा विकास प्रकल्प नाही. 4 मे 2026 रोजी शासनाने तब्बल 3,993 कोटी 90 लाख रुपयांच्या या विकास आराखड्याला प्रशासकीय मान्यता दिली आहे. म्हणजेच सरकारचा उद्देश केवळ एखादा रस्ता रुंद करण्यापुरता किंवा मंदिर परिसराचं सुशोभीकरण करण्यापुरता मर्यादित नाही. संपूर्ण पंढरपूर तीर्थक्षेत्राचा चेहरा मोहरा बदलण्याचा हा मोठा प्लॅन आहे. तर या जवळपास 4,000 कोटी रुपयांमधून नेमकं काय केलं जाणार? या आराखड्यात सर्वात महत्त्वाचा भाग आहे तो वारकऱ्यांसाठीच्या सुविधांचा. भाविकांना दर्शनासाठी सुरक्षित आणि सोयीस्कर मार्ग मिळावा, गर्दीचं व्यवस्थापन व्यवस्थित व्हावं, दर्शनाच्या रांगेतील भाविकांना आवश्यक सुविधा मिळाव्यात, यासाठी मोठ्या प्रमाणावर कामं केली जाणार आहेत. याशिवाय चंद्रभागा नदी आणि तिच्या घाटांचं सुशोभीकरण, नगर प्रदक्षिणा मार्गाचा विकास, आधुनिक वाहनतळ, व्यापारी संकुलन, शहराचं सुशोभीकरण, शहराला जोडणारे रस्ते आणि पूल, पालखी टोळांचा विकास अशा अनेक कामांचा या आराखड्यात समावेश आहे. एवढंच नाही तर पुरातन मंदिरं आणि मठांच्या जतन आणि संवर्धनासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे सरकारच्या आराखड्यात वारसा जतन करण्याची तरतूदच नाही असं म्हणता येणार नाही. सरकारची भूमिका समजून घेतली तर पंढरपूर हे केवळ धार्मिक श्रद्धेचं ठिकाण नसून देशभरातून भाविक येणारं मोठं तीर्थक्षेत्र आहे. भाविकांची संख्या वाढते, शहरावरचा ताण वाढतोय. त्यामुळे भविष्यातील गरजा लक्षात घेऊन आजच पायाभूत सुविधा उभारणं गरजेचं आहे, असा सरकारचा दृष्टिकोन आहे. म्हणून सरकारसाठी हा प्रकल्प म्हणजे पंढरपूरला आधुनिक, सुविधायुक्त आणि मोठ्या प्रमाणावर धार्मिक पर्यटनासाठी सक्षम बनवण्याचा प्रयत्न आहे. परंतु याच प्रकल्पातला सर्वात संवेदनशील मुद्दा आहे जमीन आणि मालमत्ता. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणावर रस्ते, कॉरिडॉर, पार्किंग आणि इतर सुविधा उभारायच्या असतील तर त्यासाठी आवश्यक असलेल्या जागेचा प्रश्न निर्माण होतो. आणि इथेच पंढरपूरमधल्या स्थानिक नागरिकांचा, दुकानदारांचा आणि धार्मिक सांस्कृतिक संस्थांचा मुद्दा समोर येतो. पंढरपूरच्या जुन्या भागात अनेक मठ, मंदिरं, वाडे आणि रहिवासी घरं आहेत. ती फक्त बांधकामं नाहीत, या वास्तूंचा संबंध पंढरपूरच्या धार्मिक आणि सांस्कृतिक इतिहासाशी जोडलेला आहे. त्यामुळे विकासाच्या प्रक्रियेत या जुन्या वास्तू आणि मालमत्तांवर परिणाम होणार असेल तर त्याबाबत चिंता निर्माण होणं स्वाभाविक आहे. आणि याच मुद्द्यावर सुब्रमण्यम स्वामींनी आक्षेप घेतला आहे. स्वामींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांना पत्र लिहून पंढरपूर कॉरिडॉर योजनेचा फेरविचार करण्याची मागणी केली आहे. विकासाच्या नावाखाली पंढरपूरमधील प्राचीन मठ, मंदिरं, वाडे आणि रहिवासी घरं पाडण्याची वेळ येऊ नये अशी त्यांची भूमिका आहे. त्याऐवजी पंढरपूरचा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा जपून पर्यायी आणि व्यवहार्य मार्ग शोधला जावा असा त्यांचा आग्रह आहे. आणि इथेच या संपूर्ण प्रकरणाला नवा महत्वाचा राजकीय अँगल मिळतो. कारण सुब्रमण्यम स्वामी हे सरकारच्या विरोधी पक्षातले नेते नाहीत, ते भाजपशी संबंधित ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे हा विषय आता केवळ सरकार विरुद्ध विरोधक असा राहिलेला नाही. सत्तेत असलेल्या भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांवर भाजपचे ज्येष्ठ नेते सार्वजनिकपणे आक्षेप घेत आहेत. ही या प्रकरणाची राजकीय दृष्ट्या महत्वाची बाजू आहे. विशेष म्हणजे स्वामींची राजकीय आणि कायदेशीर भूमिका पाहता त्यांचा विरोध केवळ एखाद्या वक्तव्यापुरता मर्यादित राहील का, याबाबत ही चर्चा सुरू झाली आहे. आणि याच पार्श्वभूमीवर त्यांनी फडणवीसांना उद्देशून केलेलं "मी हात जोडून नमस्कार करणारा नाही" हे विधान चर्चेत आलंय. म्हणजेच आपला आक्षेप सरकारपर्यंत पोहोचवून त्यावर तोडगा निघाला नाही तर पुढची पायरी कायदेशीर मार्गाची असू शकते असा स्पष्ट इशारा त्यांच्या भूमिकेतून दिसतो. आणि जर हा विषय पुढे कोर्टापर्यंत गेला तर सरकार समोरचा प्रश्न केवळ राजकीय किंवा प्रशासकीय राहणार नाही, तर या प्रकल्पाच्या आराखड्याची आणि त्याच्या अंमलबजावणीची कायदेशीर बाजूही तपासली जाऊ शकते. आता या सगळ्यात आणखी एक राजकीय संदर्भ महत्वाचा आहे. पंढरपूरच्या विकासासाठी प्रस्तावित कॉरिडॉरची तुलना अनेकदा वाराणसी आणि उज्जैनमधील मंदिर परिसराच्या विकास मॉडेलची केली जाते. मोठ्या तीर्थक्षेत्रांचा कायापालट करायचा, भाविकांना आधुनिक सुविधा द्यायच्या आणि धार्मिक पर्यटनाला चालना द्यायची या दृष्टिकोनातून या कॉरिडॉर मॉडेलकडे पाहिलं जातं. परंतु पंढरपूरची परिस्थिती काही बाबतीत वेगळी आहे. कारण इथली ओळख केवळ एका मंदिराभोवती तयार झालेली नाही. वारकरी संप्रदाय, वारीची परंपरा, मठ, संत परंपरा, चंद्रभागा आणि मंदिराभोवतालचा जुना परिसर या सगळ्यांनी मिळून पंढरपूरची ओळख तयार केली आहे. त्यामुळे पंढरपूरचा विकास करताना केवळ आधुनिक सुविधा उभारणं पुरेसं ठरणार नाही. या शहराची धार्मिक आणि सांस्कृतिक रचना लक्षात घेऊन विकास कसा केला जातो हा मुद्दाही तितकाच महत्त्वाचा ठरणार आहे. आणि म्हणूनच हा प्रकल्प फडणवीस सरकारसाठी राजकीय दृष्ट्याही महत्त्वाचा आहे. सरकारला हा प्रकल्प पूर्ण करून दाखवता आला तर भाविकांसाठी सुविधा वाढतील, धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल, स्थानिक व्यापाराला फायदा होईल आणि पंढरपूरच्या अर्थव्यवस्थेलाही त्याचा परिणाम होणार. परंतु दुसरीकडे जर स्थानिक नागरिकांच्या मालमत्ता, प्राचीन वास्तू किंवा धार्मिक वारशाबाबत नाराजी वाढली तर याच विकास प्रकल्पाचं राजकीय नुकसान होऊ शकतं. विशेषतः पंढरपूरसारख्या शहरात हा विषय संवेदनशील आहे. कारण इथे केवळ जमीन किंवा बांधकामाचा प्रश्न नाही, हा वारकऱ्यांच्या श्रद्धेचा, स्थानिकांच्या मालमत्तेचा आणि पंढरपूरच्या शेकडो वर्षांच्या ओळखीचा प्रश्न आहे. म्हणून सरकारसमोर खरी कसोटी आता अशी आहे की विकासही करायचा आणि वारसाही जपायचा. हे दोन्ही एकाच वेळी कसं साध्य करायचं? कारण एकीकडे सरकारच्या आराखड्यात पुरातन मंदिरं आणि मठांच्या जतनासाठी निधीची तरतूद आहे, परंतु दुसरीकडे सुब्रमण्यम स्वामींचा आक्षेप हा प्रत्यक्ष प्रकल्पाच्या परिणामांवर आहे. म्हणूनच आता पुढच्या टप्प्यात सरकारची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. ज्या जुन्या वास्तू प्रकल्पाच्या मार्गात येतील त्यांच्याबाबत काय निर्णय घेतला जातो, स्थानिकांच्या आक्षेपांचा विचार कसा केला जातो आणि प्रकल्पाच्या आराखड्यात काही बदल होतात का याकडे लक्ष लागलेलं आहे. एकीकडे जवळपास 4,000 कोटींचा महत्त्वाकांक्षी विकास आराखडा तर दुसरीकडे त्याच प्रकल्पावर प्रश्न उपस्थित करणारे सुब्रमण्यम स्वामी. आणि या दोन्हींच्या मध्ये आहे पंढरपूरची जुनी ओळख आणि भविष्यातला विकास. त्यामुळे आता सरकार आणि स्वामी यांच्यात या मुद्द्यावर समतोल साधला जातो का, की हा विरोध पुढे आणखी तीव्र होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण शेवटी पंढरपूरचा विकास व्हायलाच हवा, भाविकांना चांगल्या सुविधा मिळायलाच हव्यात, यावर फारसा वाद नाही. वाद आहे तो विकासाचा मार्ग कोणता असावा यावर.
आणि हाच प्रश्न आता पंढरपूर कॉरिडॉरच्या संपूर्ण वादाचा केंद्रबिंदू बनलाय. मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुमचे काय मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एमएच आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.